जे महाकाल भावनो, मग बाकी कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मस्त पोचलो आपल्या ऑफिसला सकाळी सकाळी सर्वात पहिले, कारण बरेचसे काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते, आपण ते रिफिलिंग वगैरे करून ठेवलेले होते नाही का. आणि त्यांची डिलिव्हरी बाकी होती, कारण तुमचा 3 दिवसापासून खूप आजारी पडलेला होता, त्याच्यामुळे काही ते फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी वगैरे झाली नाही. तुमच्या आणि बिलं वगैरे घेतले आणि निघालो कंपनीच्या प्रवासाला, कारण कंपनीवाल्यांचे पण फोन वगैरे आले होते का बाबा कधी येतो आहे, आम्हाला पण इमर्जन्सी ऑडिट वगैरे नाही का. म्हटलं ठीक आहे सर, आलो म्हटलं. मग कंपनीत गेल्यानंतर फायनली आपण त्यांचे फायर एक्सटिंग्विशर वगैरे दिले आणि निघालो नाशिक ऑक्सिजनला नाही का. नाशिक ऑक्सिजनला असं काम होतं का काही CO2 वगैरे होते आपल्याला, ते द्यायचे होते नाही का त्यांचे. हे आपले फॅन आहे बरं का सर, बरं का मित्रांनो, एकदम नाद नाही करायचं, डायरेक्ट आपलं काम वगैरे झालं आणि म्हटलं चला आता जाऊ सिन्नरला नाही का, कारण सिन्नरचा फोन वगैरे आला होता आपल्याला. तिथले काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते नाही का, कारण ते पण आपल्याला रिफिलिंगसाठी घ्यायचे होते. आणि काही कंपन्यांमध्ये आपले चेकिंग वगैरे पण होते आणि 1-2 कंपन्यांमधून चेक वगैरे पण घ्यायचे होते नाही का, कारण 4-5 दिवस झाले पाऊस वगैरे खूप जाम करत होतं, त्याच्यामुळं काही चेक वगैरे पण घेता नाही आले नाही का. मग फायनली सगळ्यांचे कामं वगैरे आपण आटपले लवकरात लवकर आणि म्हटलं आता निघू घरच्या प्रवासाला नाही का. कारण मित्रांनो एवढं जाम झालेलं होतं ना आज, कारण सकाळी 8ला निघालेलो आहे आणि संध्याकाळी 10ला घरी आलेलो आहे, काय सांगावं कोणाला.